पुण्यात भाजप शिवसेना युतीचं अजूनही काहीच ठरत नाहीये। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि अजूनही भाजप शिवसेना युतीचा निर्णय झालेला नाही। आज पुन्हा शिवसेना नेत्यांची सामंतांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे। उदय सामंत बैठकीनंतर निर्णय जाहीर करणारे नीलम गोऱ्हे बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। अधिक याच संदर्भात माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। रोहन, बैठकांवर बैठका होत आहेत, मात्र तरीही युती संदर्भात काही निर्णय होत नाहीये। आज निर्णय होणं अपेक्षित आहे। अगदी बरोबर आहे, कारण का आज शेवटचा दिवस आहे। उमेदवारी अर्ज आज दुपारी 3 वाजेपर्यंत भरायचा आहे आणि अद्याप एकही एबी फॉर्म जो आहे तो शिवसेनेच्या वतीने कुठल्याच उमेदवाराला दिलेला नाहीये आणि युतीचा तेढ काही सुटलेला नाहीये। त्यामुळे पुण्यातील या हॉटेलमध्ये जे आहे ती ही संपूर्ण बैठक आज होणार आहे। अगदी थोड्या वेळामध्ये मंत्री उदय सामंत जे आहेत त्या ठिकाणी पोहोचणार आहेत, कारण का विजय शिवतारे असतील, नीलम गोऱ्हे असतील, यांच्याकडून हा सगळा तिढा जो आहे तो सुटला गेला नाही, म्हणून स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता उदय सामंत यांना पुण्यामध्ये पाठवावं लागलंय। अगदी शेवटचे काही तास राहिलेले आहेत आणि या शेवटच्या काही तासांमध्ये एबी फॉर्म जो आहे तो उमेदवारांना देणं गरजेचं आहे। त्यामुळे जी माहिती मिळते त्या माहितीच्या अनुषंगाने साधारणतः 35 ते 40 एबी फॉर्म जे आहेत ते शिवसेनेच्या वतीने आज दुपारनंतर 11 नंतर जे आहे ते कार्यकर्त्यांना दिले जाऊ शकतात आणि त्यांना उमेदवारी अर्ज जो आहे तो भरायला लावला जाऊ शकतो। कारण का आपण मागील काही दिवसांपासून पाहतोय की भाजपने केवळ 16 जागा ज्या आहेत त्या शिवसेनेला दिल्या होत्या। त्यातल्या 7 जागा ज्या आहेत त्या भाजप कधी जिंकलेल्या नव्हत्या। त्या जागा बदलून द्या आम्हाला, या जागा हरणाऱ्या जागा आहेत, त्या बदल्यात दुसऱ्या जागा द्या, अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली होती। परंतु ती मागणी साफपणे भाजपने नाकारलेली होती। अगदी कालच्या दिवसापर्यंत हा सगळा तेढ जो आहे तो कायम होता। त्यामुळे रवींद्र धंगेकरांना देखील अजित पवारांची भेट घ्यावी लागलेली होती, दबाव तंत्र वापरावं लागलं होतं आणि त्यानंतर रात्री साधारणतः 1:15 ते 1:30 वाजेपर्यंत याच हॉटेलमध्ये या सगळ्या शिवसेना नेत्यांची बैठक देखील सुरू होती। परंतु त्या बैठकीतून देखील काही ठरलं नाही। शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उदय सामंत यांना या ठिकाणी पाठवावं लागलेलं आहे। थोड्या वेळामध्ये उदय सामंत जे आहेत ते पुण्यामधल्या या हॉटेलमध्ये पोहोचतायत आणि त्यानंतर ते कार्यकर्त्यांना बोलावून घेतील आणि जवळपास 35 ते 40 उमेदवारांना एबी फॉर्म जो आहे तो त्यांच्याकडून दिला जाईल आणि त्यानंतर जेव्हा उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा असेल त्या दिवसापर्यंत जो आहे तो भाजप आणि सेनेशी बोलणी सुरू राहील। भाजपच्या विरोधामध्ये आता शिवसेना जी आहे, शिंदेची शिवसेना जी आहे ती उमेदवार देणार असल्याची देखील माहिती मिळते। कारण का ज्या 35 ते 40 जागा आहेत त्या अतिशय मोठ्या जागा आहेत, ज्या ठिकाणी भाजपचे मोठे उमेदवार, मोठे दावेदार जे आहेत ते उभे राहिलेले आहेत। त्या दावेदारांच्या विरोधात शिवसेनेकडून एबी फॉर्म दिले जाणार आहेत आणि त्यानंतर वाटाघाटी शेवटच्या दिवसापर्यंत सुरू राहील। ज्यावेळेस उमेदवारी अर्ज पाठीमागे घ्यायचा असेल त्यावेळेस भाजपकडून जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेवरती दबाव टाकला जाऊ शकतो किंवा विनवणी देखील केली जाऊ शकते की हे फॉर्म मागे घ्या। अशा पद्धतीने हा सगळा खेळ जो आहे तो शिवसेनेचा आणि भाजपचा सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय। त्यामुळे भाजपचे जे मुख्य दावेदार आहेत त्यांच्या विरोधात आता शिवसेना जे आहे ते उमेदवार उतरवणार आहेत। जवळपास 35 ते 40 एबी फॉर्म जे आहेत ते शिवसेनेकडून दिले जाणार आहेत आणि या सगळ्या उमेदवारांच्या पाठीमागे शिवसेनेने जे आहे ती मोठी खेळी लढवलेली पाहायला मिळते। कारण का भाजपकडून कुठल्याही प्रकारचा सिग्नल जो आहे तो यांच्याकडे पर्यंत दिलेला नव्हता। कारण का मागील 4 ते 5 दिवसांपासून आपण पाहतोय केवळ बैठकांवरती बैठका होत होत्या आणि त्यानंतर आता ही संतप्त भूमिका शिंदेच्या शिवसेनेने घेतलेली आहे। कारण का जसा पाहिजे तसा रिस्पॉन्स जो आहे तो भाजपच्या नेत्यांनी कालपासून दिलेला नव्हता। त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क देखील होऊ शकला नसल्याची माहिती जी आहे ती मिळते। त्यामुळे नेमकं आता उदय सामंत आल्यानंतर काय भूमिका घेतात, केवळ 35 ते 40 एबी फॉर्म दिले जात आहेत की त्याहूनही आणखी एबी फॉर्म जे आहेत ते वाटले जात आहेत आणि ज्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा आहे त्यावेळी नेमकी भाजप काय शक्कल लढवते आणि खरंच शिवसेनाची आणि भाजपची युती होते का आणि हे एबी फॉर्म जे वाटलेले आहेत हे एबी फॉर्म परत घेण्यासाठी नंतर शिवसेनेकडून दबाव तंत्र केलं जातंय का आणि जे एबी फॉर्म वाटलेले ते एबी फॉर्म परत पुन्हा पाठीमागे घेणे किंवा उमेदवारी अर्ज पाठीमागे घेण्यासाठी देखील या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये विनंती शिवसेनेला करावी लागणार आहे। त्यामुळे भाजप आणि सेनेच्या युतीमध्ये बंडखोरीची शक्यता देखील वाढलेली आहे। दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आलेले आहेत, त्यांच्या देखील बैठका सुरू आहेत। परंतु सगळ्यात महत्त्वाची बातमी हीच आहे की भाजप आणि सेनेची युती जी आहे ती जवळपास फिसकटलेली आहे। उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यावेळेस मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये आता उमेदवार जे आहेत ते दिले जाणार आहेत आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज पाठीमागे घेईपर्यंत जी रोहन, त्यामुळे थोड्याच वेळात पुण्यातलं हे चित्र स्पष्ट होणार आहे। पुण्यात नेमकं ठरतंय काय त्यावर लक्ष असेल आणि त्याच संदर्भातील प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।